राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पराभूत आमदार आणि विद्यमान खासदारांची बैठक पार पडली। इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवारी ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत झालाय। महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलाय। समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना बदली धोरण लागू करण्यात आलंय। या निर्णयामुळे जवळपास 8000 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मंत्रिपदाच्या वाटपाचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंना दिलेत। 3 पक्ष एकत्र असल्यामुळे विस्ताराला थोडा वेळ लागतोय, पण तिथे नेते एकत्र बसून मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी राजीनामा दिलाय। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत धवलसिंग मोहिते पाटलांनी राजीनामा दिलाय। आमदार दादा भुसे यांनी महसूल, महापालिका आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली। मतदारसंघातील अर्धवट राहिलेल्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। तसंच मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही भुसेंनी केलंय। वाशिम शहरात झालेल्या स्वयंरोजगार मेळाव्यातून महिलांनी भावना गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली। यावेळी भावना गवळी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल असं म्हणत अखिल चित्रे यांनी थेट अरबी समुद्रातच ईव्हीएमची प्रतिकृती विसर्जित केली। लोकशाही बचाव। बुलढाण्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलंय। रक्ताने स्वाक्षऱ्या करून राष्ट्रपतींकडे ईव्हीएम हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मवियाने मागणी केली। बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे। या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। बीडच्या केज शहरातील शिवाजी चौकात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत आक्रमक आंदोलकांनी बस पेटवली आहे। बीड जिल्ह्यात सरपंचांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून घडलेला प्रकार गंभीर आहे असं म्हणत बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी केली। नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह देशातील सत्ताधारी आणि विरोधकांनी राजीनामे द्यावे। निवडणूक आयोगाने सगळीकडेच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ईव्हीएमचा गोंधळ दूर करावा अशी अजब मागणी राजेश मुंदडा यांनी केली। शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीत आलो। पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला। पवारांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा। ईव्हीएम विरोधात आंदोलन राजीनामे सुरू घेऊन असं आवाहन पडळकरांनी केलं। गोपीचंद पडळकर राज्यातील ज्येष्ठ नेत्यांबाबत वक्तव्य करतात, अशावेळी देवेंद्र फडणवीस शांत का असा सवाल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली आहे। पडळकरांसारख्या लोकांनी पवारांच्या उंचीबाबत बोलू नये असा सवालही त्यांनी उपस्थित केला। खळं लुटणारा गावात आला, शरद पवार खूप हुशार आहेत। पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली। साहेबांना आता झोप लागत नाहीये। 60 ते 70 वर्ष सत्ता भोगली, आता पहिल्यांदा यांना बाप देवाभाऊ नावाचा वस्ताद या मातीत आला असं सदाभाऊ खोत म्हणाले। बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलं। घोळ करण्यासाठी बॅलेट पेपर हवेत अशी टीका खोत यांनी केली आहे। नाना पटोलेंनी मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली। यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। निवडणूक आयोगाच्या हालचाली संशयास्पद आहेत। निवडणूक आयोगाने सांगावं की बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ तर आम्ही राजीनामे देण्यासही तयार आहोत असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। मार्कडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे। जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव होत नाही।
मार्कडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजित सिंग मोहिते पाटील आहे असा आरोप राम सातपुते यांनी केलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ईव्हीएमसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची अनेक गावांची मागणी असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास अडचण काय असा सवाल थोरातांनी केलाय. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करताय, ढोंग करताय असा आरोप राऊतांनी केलाय. शरद पवारांवर टीका करताना पडळकरांनी जरा भान बाळगावं. वैचारिक मतभेद जरी असले तरी त्यांच्या वयाचा मान सन्मान राखला गेला पाहिजे असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिलाय. पडळकर, तुम्ही ज्यांच्या पंक्तीत जाऊन बसलात तेच गुरु एक दिवस तुमचा अंगठा कापून घेतील आणि नंतर तुम्हाला सत्यशोधक विचाराच्या पवार साहेबांच्या पायाजवळ जाऊन बसावं लागेल असं म्हणत सचिन खरातांनी पडळकरांना सुनावलंय. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत नाना पटोले यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. निवडणूक आयोगाकडे 6 नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदेंनी मार्कडवाडीतील मतदान थांबवण्याचा आदेश का दिला असा सवालही आंबेडकरांनी केलाय. ईव्हीएमवर शंका घेणं हा विरोधकांचा रडीचा डाव आहे. जनतेने महायुतीला कौल दिलाय. विरोधकांची संख्या फक्त बैठकीपुरती मर्यादित राहिली आहे अशी टीका माजी खासदार सुजय विखे यांनी केली. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोध पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची की नाही यावरही चर्चा आहे. बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे. आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मनीषा निकोसे नावाच्या इसमानं प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी केली आहे. या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगलीत काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर निवडणुका घेण्याची काँग्रेसची मागणी आहे. धाराशिव मतदारसंघातील 2,500 महिलांनी तुळजाभवानी देवीची आरती केली. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी भवानी मातेकडे या महिलांनी साकडं घातलं. एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. मेहुल चोक्सीची संबंधित 2,556 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव सध्या झाल्याची माहिती आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने ही परवानगी दिली आहे. मेहुल चोक्सींची 125 कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात झाली आहे. ईडीने देशभरात 136हून अधिक ठिकाणी छापे मारत गीतांजली ग्रुपशी संबंधित 597 कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू आणि दागिने जप्त केले. पीएनबी आणि इतर बँकांची 6,097 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची मेहुल चोक्सींवर आरोप आहेत. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8-10 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांना फटका बसला असून द्राक्षांवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. मुक्ताईनगर तालुक्यातील हताळा भागात कपाशीची 2 ते 3 बेसनीतच उचलबांगडी होतीये. आधीच खत आणि फवारणी तसंच औषधांची दरवाढ झाली आहे. त्यात कापसाचे दर यंदाही वाढत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जालन्यात तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींऐवजी लाडक्या भावांच्या खात्यात जमा झालेत 7,500 रुपये. ते परत करण्यात आलेत. विलास भुतेकर या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात हे पैसे जमा केले. दिव्यातील अनधिकृत शाळेत झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी व्हावी आणि दिवा भागातील अनधिकृत शाळा बंद कराव्यात
अशी मागणी मेस्टा संघटनेने केली आहे। तसंच ठाणे महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात जेणेकरून अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही अशी ही मागणी संघटनेने केली। अकोला शहरातील कपडा बाजार चौकात महापालिकेच्या शाळेची आवारातील भिंत कोसळली आहे। सुदैवाने विद्यार्थी वर्गातच असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। गेल्या अनेक दिवसांपासून भिंतीला तडे गेल्यामुळे त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली। सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबारचा अभयारण्य येणाऱ्या पर्यटकांना टक्का वाढलाय। टायगर सफारीला पर्यटक प्राधान्य देत असून बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात आता महत्त्व प्राप्त झालंय। पाकिस्तानने बांगलादेशावर अत्याचार केले तेव्हा भारताने बांगलादेशला मदत केली। तोच बांगलादेश आता हिंदूंवर अत्याचार करतोय। आम्ही ज्यांना जन्म देऊ शकतो त्यांचा विनाशही करू शकतो असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली। पंतप्रधान मोदींना आम्ही विनंती करतो की पोलिसांना बाजूला करा। भारतातील बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटात शिल्लक ठेवणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तर बांगलादेशींना एका पायावर जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। बांगलादेशला संपवायला मोदींना 48 तास लागतील। आपल्या सणांच्या मिरवणुकीत दगडफेक होते तेही महाराष्ट्रात, मग हा भगवा झेंडा नुसता हातात मिरवायचा का असं विधान निलेश राणेंनी केलंय। बांगलादेशात गेल्या 2 महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत। त्याच्या विरोधात भिवंडीत मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह RSS, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होते। बांगलादेश विरोधात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत बांगलादेशचा निषेध करण्यात आला। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराविरोधात भारतात विविध ठिकाणी रोष दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर अकोल्यात हिंदू संघटनांच्या वतीने जनआक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। शहरातील व्यापाऱ्यांनी याला बंदला चांगलाच प्रतिसाद दिलाय। विक्रमगड येथे हिंदू समाजाने शहराच्या मुख्य बाजारपेठातून मूक मोर्चा काढला। बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेला अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी विक्रमगडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिलंय। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर सिरेंचा शहर बंद पाळत बांगलादेशमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। हिमोफिलियासारखा दुर्धर आजार झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होते। मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध होत आहे। त्यामुळे हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। नवी मुंबईतील वाशी बस डेपो लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे। बस स्थानकाचं काम पूर्ण झालंय, मात्र केवळ 3 दुकानांचं पुनर्वसन बाकी आहे। त्यामुळेच लोकार्पण सोहळा रखडल्यामुळे नागरिकांची नाराजी आहे। सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निधी संकलनाचे ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे। दरम्यान सगळ्यात सजग आणि जबाबदार नागरिकांनी ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपजिल्हाधिकारी हर्षचंद्र पाटील यांनी केलं आहे। अंबरनाथमध्ये कोर्टाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाआधीच दुरुस्तीची वेळ आली आहे। इमारतीच्या प्रवेशासाठी रास्ता नसल्यामुळे नव्या इमारतीचं उद्घाटन झालंच नाही। त्यामुळे आता किती वेळ थांबावं लागतंय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। मीरा रोड परिसरातील मीरागाव इथे गेल्या 2 दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। पालिकेकडून पुरवठा केलेल्या जाणाऱ्या पाण्यात किडे आणि जंतू आढळत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। उल्हासनगर शहरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय। सध्या शहरात सगळीकडे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आलेत। त्यामुळे सगळीकडेच धुळीचं साम्राज्य पसरलंय।
काही क्षणांची विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. मुलगी तर कॉलेजला निघून गेली, राहिलो आपण दोघं. आपण आणि हे रिकामं घर. अरे रिद्धीचं लेटर. तुम्हा दोघांना खूप मिस करेन. थँक्यू माझी ड्रीम्स पूर्ण केल्याबद्दल. पुढे तर वाचा. हो, तुमची ती सगळी ड्रीम्स जी कुठेतरी मागे राहिली होती, आता त्यांचा विचार करायची वेळ आहे. रिटायरमेंट नंतर जितकी ड्रीम्स आहेत सगळी पूर्ण करू. पण सॅलरी विना कसं होईल? होईल ना, आत्तापासून प्लॅन करून. जसं आपल्या मुलीसाठी केलं होतं. आपल्यासाठी करू. मुलं तर आपल्या जीवनाच्या शोधात निघून जातील. गरज आहे तुमच्या रिटायरमेंटसाठी प्लॅन करण्याची. अरे हे तर HDFC लाइफ, सन्मानाने रहा. सूरज, क्या हुआ? आजकल वॉक पे नहीं आ रहे हो? कुछ दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया है। आपको चाहिए सिर्फ अमृत नोनी ऑर्थो प्लस. ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। अमृत नोनी ऑर्थो प्लस. अरे ऋषी, आज शाळेत नाही गेलास? 3 महिन्यांपासून फी नाही भरता आली म्हणून शाळेतून काढून टाकलं. तुमच्यानंतर तुमच्या मुलांची स्वप्ने न तुटूत आजच घ्या पॉलिसी बाजारवर 2 कोटींचं टर्म लाईफ इन्शुरन्स. महिन्याला फक्त 690 रुपयांपासून सुरू. आजकाल खोकला ऐकताच सगळे मागे लागतात, पण हे खोकल्याच्या मागे लागतं. झंडू आयुर्वेदिक कफ सिरप 10 पैकी 9 लोकांनी मानलं की हे लगेच परिणाम दाखवतं. झंडू आयुर्वेदिक कफ सिरप पहिल्या डोस पासूनच परिणाम दाखवतं. हेल्थ रिपोर्ट बघतोय. काय झालं बेटा? जास्त वेट नाही करता येणार. आधी का नाही सांगितलं? विचार केला, आधी अपॉइंटमेंट घेईन मग सांगेन. अपॉइंटमेंट? अरे कोणतं हॉस्पिटल? कार सर्व्हिस अपॉइंटमेंट. व्हेकल हेल्थ रिपोर्ट आलाय ईमेलवर. ईमेलवर मिळवा महिन्यातून एकदा डिटेल्ड व्हेकल हेल्थ रिपोर्ट. इतर टेकरिच फीचर्स कधीही कुठेही हंडे ब्लू लिंक ॲपवर ऍक्सेस करा. हंडे सर्व्हिस, अशी केअर नोवेर. झाडावर चढणं. हे तर सेप्टिक होईल. सेप्टिक नाही, सगळं ठीक होईल. सोफ्रामायसिन मल्टीपर्पज अँटीसेप्टिक क्रीम. काम सुरू फक्त 1 मिनिटात. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी आयोजित 21वे एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्रियल एक्झिबिशन महाटेक 2024 वाशी, नवी मुंबई इथे प्रोसेस इंडस्ट्री, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन, मशिनरी आणि मशीन टूल्स. महाटेक 2024 दिनांक 12 ते 14 डिसेंबर. वेळ सकाळी 10 ते 6. सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, नवी मुंबई. आवर्जून भेट द्या.